11 नंबर वॉर्ड. प्रभाग क्रमांक 11 जो आहे त्या ठिकाणी आपण बघत आहात 1 ते 1.5 तासांपासून ईव्हीएम मशीन जी आहे ती बंद आहे. मतदार राजाचे होत असलेले प्रचंड प्रमाणात हाल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. आपण आता बघणार आहोत. सर्वात पहिले जर आपण बघत असाल तर मतदार राजा जो आहे आज सुट्टीचा दिवस नाहीये, स्वतः सुट्टी काढून या ठिकाणी आलेला आहे आणि असं असताना सुद्धा ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय की ईव्हीएम मशीन जी आहे ती बंद अवस्थेमध्ये आहे. बघा प्रचंड गर्दी आहे. 1 ते 1.5 तासांपासून या ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद आहे. लाईन बघू शकतो आपण, म्हणजे मतदार राजा स्वतःचा वेळ काढून या ठिकाणी येतो. मतदानावरती परिणाम होईल ऑफकोर्स. आणि जेव्हा दुसरे लोक येत नाही तर मी असंच बोलीन आता सेटिंगच करतायत. मग बाकी कोणीच या ठिकाणी आलेला आपल्याला बघायला मिळत नाही. आपण बाहेर जाऊया, इथे नेटवर्क येत नाहीये खरं तर. मॅडम इकडे या. हा आलं नेटवर्क. हा, बोला, बोला. एवढे लोक इथे आहेत इलेक्शनच्या वोटिंगसाठी आणि एवढे बूथ इथे आहेत, तर कमीत कमी एक स्टँड बाय टेक्निकल किंवा इंजिनियर नको का इथे असायला पाहिजेत ना. लोकांनी किती वेळ लाईन मध्ये उभं राहायचं. आपण तुम्ही किती वाजेपासून वेळ वाढून देणार आहेत का? यांनी वेळ वाढून द्यायला पाहिजे. तरी ती लाईन कमी झाली आता. मगाशी जी गर्दी होती त्याच्यातले 50% लोक पण आता उरलेले नाहीत आणि ते इतकं इझिली घेतात ना की त्यांच्यासाठी हा खेळ वाटतोय. निवडणूक आयोगाचे वरिष्ठ कोणीच इकडे कोणीच नाहीये. फोन केले काय बोलतात? ते लोक फोन करतायत, येतात. जर इथला मेन इन्चार्ज आहे तोच 25 मिनिटांनी हजर होतो तर बाकीच्यांकडून काय अपेक्षा ठेवणार. शेकडोच्या संख्येने मतदार या ठिकाणी लाईनीत थांबले. मतदानावरती नक्कीच याचा परिणाम होताना आपल्याला बघायला मिळेल. काय सांगतात टेक्निकल एरर सांगतात, काय सांगतात? काहीच नाही. आता ते म्हणतात की आता कॉडचा प्रॉब्लेम आहे. जर एवढा जेन्युअन प्रॉब्लेम होता, नॉमिनल आहे ना तो इश्यू, त्यांनी काय ना सॉर्ट आउट केला तो. याच्या आधी आता ते म्हणतात मशीनचा प्रॉब्लेम आहे, बरोबर. याच्या आधी तिथे एक माणूस फिट येऊन पडला. हे लोकांची जबाबदारी नव्हती का, नैतिक जबाबदारी, की त्यांनी अँब्युलन्स बोलवायला पाहिजे होती का नव्हती? नाही. तो माणूस आम्हाला सांगतोय की तुम्ही हे करा म्हणून, बोलून घ्या. हे योग्य नाहीये. आपणच इथे दिसत आहेत, बाकीचे दुसरे कोणी जास्त जे आहेत आपल्याला बघायला मिळत नाही आणि मग त्याचमुळे कुठेतरी या ठिकाणी हा गोंधळ जो आहे आपल्याला बघायला मिळतोय. शेकडोच्या संख्येने जे आहेत मतदार इथे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला देखील अडवले जात आहे, कारण आपण सत्य परिस्थिती जी आहे दाखवतोय. तर कधीपासून थांबताय इथे? पाऊण तास झालं तरी. अजून जर 1 तास मशीन चालवली झाली तरी थांबणार की जाणार ते? आता जाणार मग काय करणार. काय वाटतं तुम्हाला? थांबणार आम्ही. हे बघा किती मोठी लाईन आहे ही. शेकडोच्या संख्येने म्हणजे नागरिक पाहिजे तर वैतागलेले असतात की जाऊ नये आपण, लाईन कमी झाल्यावरती जाऊ. आज सुट्टीचा दिवस नाहीये. ऑफिस मधून नागरिक हाफ डे घेऊन येतात. आता अर्धा तास झाले आता मी तिकडे होतो वर्किंग आहात कशा? वर्किंग मध्ये. सुट्टी घेतली की काढावी लागली? सुट्टी घेऊन आलो. हो, काय वाटतं नंबर लागेल का अजून मशीन चालू? वाट बघणार, थोडा वेळ वाट बघणार, निघून जाणार. किती वेळा आम्ही वाट बघायचं, एक तर तिकडे पण नुकसान इकडे पण नुकसान करून जायचं. पहिल्यांदा जर आपण बघत असाल तर एवढी गर्दी आपल्याला या वॉर्डमध्ये जे बघायला मिळते. मग हे सर्व जे काही मतदार आहेत ते जर निघून गेले तर याचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही का? काय बोलाल? मतदान टक्क्याचा जो टोटल प्रमाण आहे ते यामध्ये घसरण होण्याचे खूप चान्सेस आहेत. तर माझं शासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर या मशीनचा जो प्रॉब्लेम झाला त्यासाठी लवकरात लवकर तोडगा काढावा. धन्यवाद दादा. आपण जर बघत असाल तर या ठिकाणी हे बघा इकडून देखील किती मोठी लाईन आहे. इकडे सुद्धा आपल्याला तेच बघायला मिळतंय आणि इथे सुद्धा तेच आहे. इकडे जाऊया आपण, मॅडमशी संवाद साधूया आपण. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे आहे मतदार राजांचे हाल आणि हालत जे आहेत आपल्याला फक्त बघायला मिळत आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही. हा कुठे डोके डॉक्टर अहिरे आपल्यासोबत असणार आहेत. काय बोलाल? आज आपण जर बघत असाल तर बदलापूर शहरामध्ये ठिकठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडतोय. ईव्हीएम मशीन डायरेक्ट बंद आहेत आणि अर्धी थोडीफार वोटिंग झाल्याच्या नंतर बंद पडतायत. अगदी बरोबर आहे. आता गेल्या 1.5 तासापासून इथे वोटिंग मशीन बंद पडलेलं आपण बघू शकता. इथे काही लोक चक्करून पडलेले आहेत अक्षरशः आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडनं आपल्याला कुठल्या प्रकारे समाधानकारक उत्तर भेटत नाहीये. हे नुसतं एका मतदान केंद्रापुरतं मर्यादित नाहीये. हे बदलापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी घडते आणि निवडणूक कार्यालयाकडनं, निवडणूक अधिकाऱ्याकडनं कुठलंही समाधानकारक उत्तर नाहीये. आता ते मशीन बाहेर घेऊन पडल्यानंतर मी त्यांना बाहेर भेटलो, त्यांना विचारलं. ते बोलले आम्ही छोटे मोठे अधिकारी आहे, आमच्या हातात काही नाहीये. जर यांच्या हातात काही नाहीये तर मग कोणाच्या हातात आहे? हे ज्याच्या हातात आहे तो कोण आहे
हे कोणाच्या इशाऱ्याने चालू आहे? आम्हाला उत्तर हवं आहे. लोक इथे चक्करून पडतात. 2 लोकांना इथं बाहेर नेलं. इथे प्रतिनिधी आहेत, प्रतिनिधींना इथे उभं राहू दिलं जात नाही, बाहेर काढलं जात आहे. हा कुठली दडपशाही चालू आहे? ही दडपशाही कोणाची चालू आहे? हे बदलापूरकरांना आता हे लाईव्ह तुम्ही दाखवा. लाईट पण गेलेली आहे, लाईट गेलेली आहे. लोकांचं इथे मरण चालू आहे. इथे तुम्ही लोकांचा उद्रेक वाढवू नका. लोक ते सकाळपासून इथे लाईनीत उभे राहिले. आमचे बघा सिनियर सिटीजन आहेत, इथे सिनियर सिटीजन आहेत. हे त्यांना त्रास होतोय. त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? मशीनमध्ये काय फॉल्ट आहे? काय सांगितलं? आम्हाला काहीही सांगितलं नाही. ते बोलले की आम्ही छोटे अधिकारी आहोत, तुम्हाला कंप्लेंट करायची असेल तर तिथे. अधिकारी कुठे आहेत? मी त्यांना तेच विचारलं. ते बोलले आदर्शला. तिथे आम्ही तिथे आताच जाऊन आलो. हो, आम्ही तिथे देखील कॉन्टॅक्ट केला. तिथे देखील आम्हाला ते सांगण्यात आलं की तिथे कोणी नाही कॉन्टॅक्टला. म्हणजे सगळे उडवाउडीचे उत्तर आहेत, सगळा हवाबाजी चालू आहे. मग हे याचा कंट्रोल कोणाकडे आहे? बदलापूरचा सगळा सावळा गोंधळ आहे. निवडणूक आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला जो हा 1-1.5 तासाचा कालावधी आहे, हा वेळ आम्हाला वाढवून हवाय. हा वेळ जर वाढवून नसेल भेटत तर जी शेवटी तुमची मतदानाची आकडेवारी येईल ती मॅच करून बघितली जाईल. कारण आता जेवढं मतदान झालंय ती मशीन ती सेपरेट ठेवतील आणि नंतर परत दुसरी मशीन. हो, असं बरंच काही होण्याची शक्यता आहे. ती शक्यता अजिबात नाकारून चालत नाही. याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा लक्ष ठेवण्यासाठी आपल्यातला कोणी प्रतिनिधी पण त्या ठिकाणी जाऊ देत नाही. प्रतिनिधीला तिथे जाऊ दिलं जात नाहीये, इथे उभं राहू दिलं जात नाहीये. म्हणजे कुठल्याही प्रकारे सामान्य माणसाचा किंवा प्रतिनिधीचा याच्यावर कंट्रोल नसला पाहिजे हे कोणाला तरी वाटतंय. मग हे कोणाला वाटतंय हे तुम्ही कोणीतरी सांगावं. मॅडम, आपण तिथे मध्ये उभे होतात, आपल्याला देखील त्यांनी बाहेर काढलं. मग काय वाटतं, सत्य लपवण्याचा कुठेतरी प्रयत्न चालू आहे का? नक्कीच. माझा तर सरळ आरोप आहे निवडणूक आयोगावरती की निवडणूक आयोग हे पूर्ण मॅनेज आहे. आता इथली परिस्थिती बघता आतमध्ये जवळजवळ एक तास होत आला, मशीन बंद आहेत, वयस्कर ज्येष्ठ लोक अक्षरशः जिथे चक्करून पडतायत तिथे कोणीच नाहीये आणि आता लाईट गेलीये. पूर्ण काळोख आहे आतमध्ये. हे नक्की कोणाच्या याने चाललेलं आहे? कोण अधिकारी तिथे नाहीयेत? कोणाला विचारायचं? मशीन बंद पडले होतं. त्या मशीन सगळ्यात महत्वाची गोष्ट तर हे इलेक्शनच यांनी 20 तारखेला घ्यायला पाहिजे होतं. कारण आता इलेक्शन झाल्यानंतर जर हे आता 21 तारखेला काउंटिंग घेणार आहेत, मतमोजणी होणार आहे, तर मग त्या दरम्यान ह्या मतपेट्यांचं काय होणार? बरोबर. आणि त्यात पण अर्ध्या मशीनी ज्या आहेत त्या बदलल्या जातात. इथेच नाही, हे दुसरं तर तिसरं मतदान केंद्र आहे आता ज्या ठिकाणी आपण बघतोय की मशीन बदलली जाते. म्हणजे आणि यांनी चेकिंग नसेल केलं का आधी मशीन? काय वाटतं? मला तर असं डाऊटच यायला लागलं. मी म्हणून म्हणाले ना, निवडणूक आयोग हे पूर्णपणे मॅनेज आहे. बदलापूर शहरात सगळीकडे सेम परिस्थिती आहे. निवडणूक अधिकाऱ्यांचं कोणाचं कंट्रोल नाही, कोणाचं इथे लक्ष नाहीये. आतमध्ये सुद्धा मगाशी मी म्हणाले त्याप्रमाणे लोकांना बसायला तुम्ही खुर्च्या पण देऊ शकत नाही. लाईनमध्ये लोक उभे आहेत, वयस्कर लोक उभी आहेत, अक्षरशः लोक तिथे चक्करून पडतात आणि आता तिथे काळोख आहे. आतमध्ये हवा यायला काही जागाच नाही. काय वाटतं, याला सर्वस्वी जबाबदार कोण असेल? निवडणूक आयोग. मी आता म्हणाल्याप्रमाणे जर ह्यांनी बदलापूरचं पण मतदान अंबरनाथ सारखं जर 20 तारखेला घेतलं असतं ना तर ही परिस्थिती आली नसती. कारण आता 21 तारखेला मतदान होणार. मग आम्ही तर उमेदवार आहे, आम्हाला तर संशय येणारच ना की त्या दरम्यान या मतपेट्यांचं काय होणार. हे मॅनेज आहे सर्व. आपण जर बघत असाल लाईटही आता मध्ये नाहीये. मतदार राजाला कोंबून मारलं जात आहे का, हा कुठेतरी मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. लाईट नाही, बसायला जागा नाही, पाणी नाही. दादा, जसं की बोलले जातं सर की ईव्हीएम मशीन जे आहे ते गोंधळ करते, घोळ होत असतो. ईव्हीएम मशीनवरचा लोकांवरचा पहिलाच मतदारांचा विश्वास उडालेला आहे आणि हे बघितल्यावरती पुन्हा तेच कुठेतरी सिद्ध होतंय असं म्हणायला हरकत नाही. अगदीच मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. मी एकटा नव्हे, आपण एकटे नव्हे, तर संपूर्ण जनता, महाराष्ट्राची जनता, खास करून जिथे निवडणुका चालू आहेत, आपण इथल्याच नव्हे तर आपण टीव्हीच्या देखील बातम्या बघितल्या तर सर्वत्र सर्व बातम्यांना सगळ्या ठिकाणी निवडणूक आयोगाचा घोळ आपल्याला बघायला भेटेल. जवळपास 110च्या वरती मशीन बंद पडलेत आतापर्यंत. फक्त 12 वाजलेत आता, अजून दिवस जायचा आहे. त्यामुळे हे निवडणूक आयोग मॅनेज आहे असण्याची दाट शक्यता आहे. याचा लोकांनी विचार करावा. आता निवडणूक आयोगाचं हे काम होतं, इथे लाईट गेली तर तिथे जनरेटरची वगैरे व्यवस्था करू शकत होते. कुठली व्यवस्था नाही, लोक चेक करून पडतायत. धन्यवाद. लाईन बघा आपण अक्षरशः किती लाईन आहे ते. आज सर्वात महत्वाचं म्हणजे आज सुट्टीचा दिवस नाहीये. प्रायव्हेट सेक्शन मध्ये अजूनही नागरिक जे आहेत त्यांचा अर्धा एक तास काढून आलेले आहेत की आम्ही पटकन वोटिंग करू आणि लगेच ड्युटीवर येऊ असं. आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा जर अशा परिस्थितीमध्ये मतदार राजा वोटिंग करण्यासाठी येतोय, परंतु जर त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता येत नसेल तर याला जबाबदार कोण? लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांना देखील बाहेर काढण्यात येत आहे, त्यांना देखील त्या ठिकाणी परमिशन नाहीये. मग नेमकं आम्हाला सुद्धा बाहेर काढण्यात येते का? कारण आम्ही सत्य परिस्थिती जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवू की
ईव्हीएम मशीन सर्व ठिकाणी बंद आहेत. आता शेवटी आपण जर एक सर्वात महत्वाचं बघत असाल तर प्रत्येक ठिकाणी 100 ते 200 वोटिंग झाल्याच्या नंतर मशीनी या ऑटोमॅटिकली बंद पडतायत. कसं काय बंद पडतायत तर फॉल्ट सांगितला जातोय की काहीतरी केबल निघाली किंवा टेक्निकल एरर झाला किंवा मतदान झालं. आता मतदान जास्त तर नाही झालं ना, 1000, 2000, 3000 मतदान झाल्याच्या नंतर जर मशीन खराब झाली तर आपण तिला टेक्निकल एरर बोलू शकतो. एखाद्या मशीनीमध्ये आला तर आपण बोलू शकतो. परंतु प्रत्येक ठिकाणीच 100-150 वोटिंग झाल्याच्या नंतर जर ईव्हीएम मशीनमध्ये हा बंद पडत असेल तर याला जबाबदार कोण? कुठेतरी निवडणूक आयोग जे आहे मॅनेज झालेला आहे का, असा प्रश्न लोकप्रतिनिधी यांच्याकडून बघायला मिळतोय. ही सर्वसामान्य जनता आहे, यांना काय पडलंय हे इथे त्यांच्या लोकप्रतिनिधींना निवडून देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. हे बघा, छोटंसं चिमुकलं बाळ आहे, त्या बाळाला घेऊन त्या ठिकाणी आले आहेत. आणि तरी सुद्धा आपण जर बघत असाल तर एवढी लाईन आहे. मॅडम, किती महिन्याचं बाळ आहे? 2 महिने 2 महिन्याचं. हाँ तुमचं कौतुक, तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावता, पण काय वाटतं एवढी लाईन आहे, तुम्हाला किती वेळ लागेल? अब मुझे लगता है 1-2 घंटे लगेगा, लेकिन कैसे लेके जाएंगे इसको? तुम्हाला काही व्यवस्था केली का यांनी इथे बसायला? छोटे बच्चों के लिए कुछ है? हे बोला, काय बोललात तुम्ही? आमची तिथे व्यवस्था नाहीये. बरोबर. हा भंगार कारभार जो आहे आपल्याला समोर बघायला मिळतोय आणि हाच कारभार आपण समोर उघडकीस आणू. त्यामुळे त्याच ठिकाणी जे आहे निवडणूक आयोगाने रेषा आखलेली आहे की इथून पुढे कोणीही जाऊ नका, कारण इथून पुढे आमचा सर्रासपणे मनमानी कारभार चाललाय. नागरिकांना कोंबून मारण्याचं काम इथे सुरू आहे. असं का बोलतोय? कारण मध्ये लाईट गेलेली आहे, पंखा नाहीये, पिण्यासाठी पाणी नाहीये आणि अशा अवस्थेमध्ये नागरिक त्या ठिकाणी उभे. सुट्टी आहे का तुम्हाला? नाही जायचंय, मला कामाला जायचंय. जाणार आता? ऍक्च्युली माझी 2ची ड्युटी आहे, पण आता इथेच मला 12:30 वाजले, मला पवईला जायचंय. पण आता लाईन एवढी आहे, काही करू आज शकत सुट्टीच पडणार तुमची असं वाटतं का? किंवा मग नाही. बघू, लेट सी. माझ्या बॉसशी बोलेन मी. हो. बदलापूर शहरातील भयंकर अवस्था जी आहे आपण सध्या आता बघत आहोत लाईव्हच्या माध्यमातून. खामकर स्कूल याच ठिकाणी हा धक्कादायक प्रकार जो आहे सध्या सुरू आहे. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.